कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खड्डे आता लहान मुलांच्या जीवावर उठलेत। आज सकाळी अशा प्रकारची एक दुर्घटना घडलेली आहे आणि मी सध्या त्याच ठिकाणी आहे, अहिल्याबाई चौक परिसरात। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत, पावसाचं पाणी या ठिकाणी या खड्ड्यामध्ये साचल्याने वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने या खड्ड्यामध्ये वाहन चालक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पडत आहेत। आज सकाळी देखील अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि कल्याण न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एक ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यांच्या लहान 3 वर्षाच्या मुलाला दुखापत झालेली आहे। त्यांना छातीला देखील लागलेला आहे त्या मुलाच्या, आणि त्याचबरोबर त्याच्या जिभेला मोठी जखम देखील झालेली आहे। सध्या उपचार करून तो आता रुग्णालयात आहेत। आणि नेमकं आज सकाळी काय घटना घडली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत ॲडव्होकेट जागृती जी आहेत। जागृतीजी, आज सकाळी तुम्ही कुठनं कसे चाललेले आहेत आणि कसा हा अपघात झालेला? अहिल्याबाई चौकात जे इथून टिळक चौकातून आपण जे रस्ते बघतोय तिकडे हे खूप मोठे मोठे खड्डे आहेत। तिथून येतानाच खड्ड्याचा अंदाज न घेतल्यामुळे पावसाचं पाणी साठलेलं असतं। आजूबाजूला खूप मोठी रहदारी आहे, रिक्षेवाले खूप फास्ट गाड्या चालवतात, त्याच्यामुळे आम्हाला अंदाज न आल्यामुळे आमची गाडी ही त्या खड्ड्यात जोरात आपटल्याने माझ्या मुलालासुद्धा दुखापत झाली। आणि एक जागरूक नागरिक म्हणून मी तो एक मुद्दा उचलला की हे अजून कोणाबरोबर, मुलाबाळांबरोबर, कोणत्या लेडीजबरोबर, कोणत्याही वयोवृद्धांबरोबर अशा काही गोष्टी घडायला नको की जेणेकरून खड्डे वाचवताना सुद्धा कोणाला गाडीचा धक्का लागून या गोष्टी घडू शकतात। तर त्याच्याकरता हे अवेअरनेस म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून मी हे पाऊल उचललं आहे। आणि किती दुखापत झालेली, त्याला कुठे कुठे लागलेलं आहे आणि सध्या त्याची प्रकृती कशी आहे? सध्या तो बरा आहे। त्याच्या सकाळीच त्याच्या छातीला लागलेला आहे आणि त्याच्या तोंडाला सुद्धा, जिभेला इंजर्ड झालं आहे, इमिजिएट ब्लिडिंग झाल्याने मला काही न सुचता मी पहिले त्याला ठीक केलं, साईडला केलं। त्वरित मी कांचनताई कुलकर्णी यांना लगेच फोन केला। त्या माझ्या फोन कॉलवर सुद्धा लगेच आले की आपण हे बघितलं पाहिजे। काय मागणी आहे तुमची, काय झालं पाहिजे? याच्यात सुधार केला पाहिजे। कल्याणमध्ये कित्येक रस्ते, जवळजवळचे आमच्या सराउंडिंगचे रस्ते आहेत। आम्ही गांधी चौकातून येतो, आम्ही टिळक चौकातून येतो, अहिल्याबाई चौकात सुद्धा येतो। तर हे जे खूप मोठे खड्डे जे न दिसण्यात येत आहेत ते बुजवले गेले पाहिजेत। आणि फक्त बुजवले गेले नाही पाहिजेत, जोराचा पाऊस हा आल्यामुळे ते परत रिन्यू नाही झाले पाहिजेत की जेणेकरून परत ते नागरिकांना त्रासदायक ठरतील। एकंदरीत लहान मुलांना हा खड्डा जो आहे तो धोका ठरत आहे। आपल्याबरोबर विरोधी पक्षात असलेले काँग्रेसच्या नगरसेविका आहेत कंचन कुलकर्णी ताई। अनेक वर्षापासून आपण पाहिलं तर पावसाच्या आधीच टेंडर निघतो, मोठ्या प्रमाणात याचे लाखो करोडो रुपयाचा टेंडर निघतो। यावर्षी देखील निघाला आहे, कितीचा निघालेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे? 34 कोटीचा खड्डे भिजवण्यासाठी आणि नाले सफाईसाठी टेंडर निघाला, पण दोन्हीही अपयशी टेंडर आहेत। कारण की खड्डेही पाहिजे तसे पूर्ण शहरातले भिजलेले नाहीत आणि नाल्यांची सुद्धा सफाई झालेली नाही। तर माझी अशी, मी सतत जेव्हा पावसाळा सुरू झाला नव्हता महासभेत सुद्धा सांगितलं होतं की आपण बाबा कोणाची तरी मरण्याची वाट पाहतोय का, की आपल्याकडे पावसाळा उशिरा आला आहे तरी आपण अजूनपर्यंत सफाई करण्यात किंवा खड्डे भिजवण्यात का अपयशी ठरत आहोत, जाब विचारण्यासुद्धा पण यांच्या कामं करण्याची यांची वृत्ती नाही। महानगरपालिकेला आपण म्हणजे गेंड्याचे कातडीचे सगळे अधिकारी तिथे बसलेले आहेत, ते असे थूकपट्टी लावण्याची, तोंडावर हात फिरवण्याची कामं करतात की आता ते भरतात आणि पुन्हा ते तसंच। आता तर त्यांच्याकडे परमनंट बहाणा आहे, पाऊस पडतंय तर कसं करायचं। पण तरीही त्यांना सांगितलं आहे की सध्या तात्पुरता काय त्याच्यात करता येईल ते करा, आणि ते आता मला बोलले की करतो। त्यासाठी मी इथे उभी आहे गेले 1 तास की आता येतील, आता येतील, आता येतील। अजूनपर्यंत काय ते पोचलेले नाही, पण त्वरित आम्ही काहीतरी त्याची सध्या काय परमनंट सोल्युशनसाठी तरी वेळ लागणार म्हणतायत पावसाळ्याचा बहाणा करून। पण आता सध्या तरी काहीतरी या ताईंसारखे बरेच नागरिकांना। तुमची भूमिका काय असणार, कारण विरोधी पक्षामध्ये आहे? माझी भूमिका अशी आहे, 34 कोटीचा ज्याला टेंडर दिलाय त्याला जाब विचारणार आहे की बाबा तू तो खर्च केला कुठे? जर या अशा प्रकारात कल्याण शहरात दुखापत होत असतील तर ते 34 कोटीचा टेंडर त्वरित रद्द करण्यात यावा आणि त्याला एकही बिल द्यायचा नाही असं महानगरपालिकेसोबत। एकंदरीत पाहायला गेलं तर खड्ड्याच्या मुद्द्यावरनं आता सर्वसामान्य नागरिकासह आता विरोधी पक्ष देखील आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।